खारघर येथील AC पाटील कॉलेजमध्ये रविवारी लेक माहेरचा कट्टाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी हिरकणी पुरस्कार आयोजित करण्यात आला होता। पुरस्कार घेणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने पुरस्कार सोहळा हा 2 सत्रात आयोजित करण्यात आला होता। यावेळी पत्रकारांनाही समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, प्रशासन, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील तब्बल 200 महिलांना हिरकणी पुरस्कार देण्यात आला। यावेळी पुरस्कार देण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते। विविध क्षेत्रात अनेक महिला समाज उपयोगी कामगिरी करत असतात। त्यांच्या कामाची दखल घेतली जात नसल्याने त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी लेक माहेरचा कट्टाच्या वतीने हिरकणी पुरस्कार आयोजित करण्यात आलं असल्याचं लेक माहेरचा कट्टाच्या संस्थापिका सारिका ढाणे यांनी बोलताना सांगितलंय। तर इतर मान्यवरांनी देखील आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे। काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल, कार्यक्रमाचं आयोजन आणि नेमकं उद्दिष्ट? लेक माहेरचा कट्टा आयोजित वर्ल्ड ग्रुप आयोजित आजचा हिरकणी पुरस्कार सोहळा जो आहे हा अत्यंत दिमागदार, खूप सुंदर सगळे अरेंजमेंट सारिका मॅडम आहेत आणि सारिका मॅडमची पूर्ण टीम यांनी खूप अतिशय सुंदर पद्धतीनं हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे। खूप इन्स्पायरिंग आहे। जे खूप छोट्या स्मॉल स्केलवरून ज्यांनी त्यांचे बिझनेस जे आहेत ते काही CR वरती केलेले आहेत, अशा काही महिला आहेत ज्यांनी समाजामध्ये खूप चांगलं योगदान दिलेलं आहे। अशा काही महिला आहेत, आपले पत्रकार बांधव बरेचसे इथे आलेले आहेत। तर हा प्रोग्राम सारिका मॅडम तुम्ही ऑर्गनाईज केलात, आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं, त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार। आणि ह्याच्यासाठी स्पॉन्सर जे आहेत हे अरुण चव्हाण सर आज आपल्या बरोबर आहेत आणि वर्ल्ड ग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची लँड डीलिंग संदर्भातली जी कंपनी आहे त्यांच्यामुळं या सगळ्या गोष्टीला पण खूप मोठा हातभार लागला आणि त्याबद्दल त्यांचे पण खूप सारे आभार। सारिका मॅडम, अरुण सर, तुमच्याकडून असेच प्रोग्राम परत आणखी वारंवार होत राहावे, ज्याच्यातून समाजामध्ये जे चांगले काम करणारे लोक आहेत त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळावं। थँक्यू व्हेरी मच। सारिका मॅडम, आज काय सांगाल आपल्या कार्यक्रमाचं निमित्त, आयोजन का नेमकं कशासाठी करण्यात आले? सर, निमित्त हेच होतं की स्त्रिया म्हणजे असं वाटतं की घरात फक्त घरकाम करणे आणि मुलं सांभाळणे ही जबाबदारी असते, पण आपल्या बऱ्याच म्हणजे अशा महिला आहेत की ज्यांच्यामुळे घरं चालतात। तर अशा महिलांसाठी कुठेतरी एखादं व्यासपीठ मिळावं की जेणेकरून त्यांना त्याचं म्हणजे पोचपावती मिळावी की त्या काय करतायत घरासाठी आणि त्यांच्या घरच्यांना पण त्याची जाणीव व्हावी। याच्यासाठी मी हा हिरकणी पुरस्कार सोहळा ठेवला आणि ह्याच्यामध्ये मला मी एकटीच नाही, ह्याच्या मागे बरेच माझी ऍडमिन टीम आहे, प्लस अरुण सरांचा पण खूप मोठा सपोर्ट मिळाला, विकास सरांमुळे झाले आणि आज सचिन सर पण आमच्या सोबत आहेत, तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद। आमच्या बहिणी आहेत जे अलग अलग क्षेत्रामध्ये अलग त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केले आणि एक बिझनेस कसा करावा, एक 0 पासून आज CR पर्यंत गेलेल्या त्या बहिणीला एक अवॉर्ड देणं आम्हाला एक लेक माहेरचा कट्टा याच्या माध्यमातून वर्ल्ड ग्रो रियालिटी त्यांना सपोर्ट करते की असंच काम हे लोक करत राहावं आणि आम्ही त्यांना सपोर्ट करावं। नमस्कार, मी सचिन दानवे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्या लेडीजला एकत्र आणणं आणि तुम्हाला रिस्पेक्ट देणं, हे लेक माहेरचा कट्टा आयोजित प्रेझेंट तेच करून दाखवतात आणि ते सारिकाने केलेलं आहे आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे। कारण की आयुष्यामध्ये ना सगळ्या लेडीजच्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी घटना असतात, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कोणी अप्रिशिएशन करत नाही आणि तो रिस्पेक्ट नावाचा एक असतो। आज आपल्याला इथे आपल्या समोर दिसतोय आणि तिथे येऊन मी फक्त जस्ट ॲज एक अटेंड करतोय इव्हेंट आणि ह्यांना हौसला देतोय आणि थँक्यू सो मच सारिका मला बोलवल्याबद्दल आणि थँक्यू टीम। आणि लेक माहेरचा कट्टा हिरकणी अवॉर्ड सोहळा आज इथे आयोजित होत आहे आणि मला बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच। आणि हां, लास्ट वीकला माझी एक फिल्म रिलीज झालेली आहे, ऊत नावाची, UUT ऊत नावाची चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये। तर सगळे थँक्यू सो मच।